सुस्वागतम. श्री गणरायाला रंगदेवतेला आणि कुलदेवतेला वंदन करून तसेच रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सौ मधुराणी प्रभुलकर आणि श्री प्रमोद प्रभुलकर संचालित मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड मीडिया प्रायव्हेट लिमिटेड आपल्यासमोर सविनी सादर करतायत एकांकिका जन्म जन्मांतर. कार्टा कुठे गेलाय न सांगता कुणास ठाऊक. हॅलो अश्विन, हॅलो हॅलो. अरे नीट ऐकायला येत नाहीये. अरे सारखा कट होतोय. अश्विन, अश्विन तू जरा घरी फोन कर मला. हॅलो हॅलो हॅलो. हा आता येतं ऐकायला. बोल, पेपर कसा गेला तुझा? एकदम कूल ना? गुड. हो रे, रिझल्ट नंतर मॉरिशस नक्की. अरे बाबाला मी पटवते रे. बरं आता कुठे आहेस? काय सिंहगडला? बरं बरं. घरी येणार आहेस का? जेवणार आहेस का? ए अश्विन, अश्विन नीट सांग बरं. नाही तर मी काही करत नाही. उगीच अन्न वाया जातं. हो हो, तू ना बाहेरच खाऊन घे. बरं चल, ठेवते फोन. ओके, बाय बच्चा, टेक केअर. सावर रे सावर काय ग, दरवाजा उघडा ठेवलास? अरे काय झालं? घरी आले. आवरता आवरता अश्विनला फोन लावला. त्याच्याशी बोलत बसले आणि विसरून गेले बघ दरवाजा लावायला. कुठे अश्विन? सिंहगडला गेला आहे. काय सिंहगडला? अरे आता परीक्षा संपली आणि कॉलेजमधून डायरेक्ट गेले गडावर. मग राजे रात्री घरी येणार का? हो येतो म्हणालाय. त्याला काय राहील सुद्धा. आतापर्यंत 56 वेळा गेलाय सिंहगडावर.
एनिवे तिकडचे गडकरी सुद्धा नावाने ओळखतात कार्ट्याला. एनिवे पेपर कसा गेला त्याला? पेपर एकदम कूल. वा, एकदम कूल म्हणजे यंदाही फर्स्ट क्लास फर्स्ट कन्फर्म वाटतं. बहुधा. गुड गुड. हे कालपर्यंतचे क्वेश्चन पेपर पाहिलेत मी, चांगले सोडवलेत. त्याच्या पहिलीपासून की तुझी सवय गेली नाही हा क्वेश्चन पेपर परत सोडून घ्यायची. तसं नाही का, मजा येते. मुलाची डेव्हलपमेंट एक्सपिरियन्स करतायत. हो, पण रिझल्ट नंतर मॉरिशस टूर कमिट केलीस तू त्याला. येस, आय नो आय नो. आठवण करून दिली आहे त्याने. कधी? अगं म्हणजे रिझल्ट कधी त्याचा? अरे आता एवढ्यात कसली डेट कळणार? आता तर परीक्षा संपली ना. तरी मला वाटतं जून एंड किंवा जुलैला लागेल बहुधा. अजून 2.5 महिने. थोडक्यात काय, टूर प्लॅन करायला भरपूर वेळ आहे. ए टूर कसली प्लॅन करतोयस? म्हणजे 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 आपण टूर प्लॅन आपण टूर प्लॅन करायचीच नाही. टूर अश्विन प्लॅन करणार आहे. आपण फक्त पैसे द्यायचे. अगं हो, पण पैशाचं तर प्लॅनिंग करायला लागेल ना. हो रे, जवळजवळ 1.5 लाख खर्च येईल. मी फक्त 45,000 ते 50,000च देऊ शकेन. बघू. एनिवे जेवणाचं काय? मॅडम, जेवणाचं काय? अजून तर काहीच प्लॅन केलं नाहीये खरं तर. खरं तर अश्विन नाहीये. राईट मग घरी काय करायलाच नको. राईट. मी काय म्हणते रवी, आपण बाहेरच डिनर घेऊया का? राईट. माझं काही नाही रे, सकाळच्या पोळ्या भाजी आहेत, फक्त थोडासा वरण-भात लावा लागेल. मॅडम, आज चायनीज डिनर घेऊया, तुझ्या आवडीचं. राईट. एकदम माझ्या मनातलं ओळखलंस. मनात वगैरे काही ओळखलं नाही आहे. 25 वर्षाच्या संसारात वर्षाला 25 वेळा याच रेटने हाच डायलॉग ऐकला मी. तोंडपाठ झाला माझा. बस 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 बस. एनिवे मी जास्त आवरत बसत नाही, आपण लगेच निघूया. ओके. मी केस विचारते, चेहरा धुते आणि लगेच येते. सावरे सावरे उंच उंच तुला. मी केस विचारते, चेहरा धुते आणि लगेच येते. झालं, लवकर ग. हो. हॅलो, हा बोल पप्पू. तू गेलायस ना सिंहगडावर? हा, अरे मोठ्याने बोल रे. हॅलो, ऐकायला येत नाहीये? अच्छा, अश्विन काय करतोय? हा, हॅलो हॅलो. काय रे, केवढा तो ओरडतोयस? अगं पप्पूचा फोन होता, इतका डिस्टर्बन्स होता की शेवटी कट झाला. हे बघ आला परत. हॅलो,
हा स्वप्नील, अरे काय एक एक जण फोन करतंय? हा, अच्छा, काय करतोय अश्विन? हा, हो हो आहोत आम्ही दोघं. अरे कधी? हा, कसा आहे तो? हा, हो हो, लगेच 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 निघतो आम्ही. हो हो. काय झालं रवी? अगं कुणाचा फोन फोन चल, आपल्याला लगेच निघा लगेच. कुठे जायचंय? मी तुला सांगतो रस्त्यात, चल. लेखक योगेश सोमण, प्रकाश योजना श्याम चव्हाण, रंगभूषा अनिकेत अंतापूरकर, कामिनी बाई, संगीत संयोजन आणि दिग्दर्शन विशाल विजय कांबळी. मिरॅकल्स अकॅडमी आपल्यासमोर सविने सादर करतायत एकांकिका जन्म जन्मांतर. रामचंद्रो देवता अनुष्टुपछंदा सीता शक्ती श्रीमधर्मान कीलकम श्रीरामचंद्र प्रीत्यर्थ. काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर काय बोलतच नाहीये. तिकडे हालचाल करत नाही. बरं, ती पप्पू, स्वप्नील, बाकीची मुलं इतकी घाबरलीत की ती धड बोलायला तयार नाहीत. काय झाले नक्की? सिंहगडला गेले होते ना? हो, सिंहगडावरच गेली होती. दुपारी 3-3:30लाच पोहोचली म्हणे. संध्याकाळी अश्विनच्या डोक्यात आलं गड चढत जायचं. रात्रीचा? बघ ना आता, डोक्यात आल्यावर म्हटल्यावर गेले सगळे. पोहोचले पायथ्याशी, लागले चढायला. चढताना अश्विनचा हात चटकला का पाय घसरला, डोक्यावरच पडला तो. जोरात पडला का रे? स्वाती, अश्विन बेशुद्ध आहे म्हटल्यावर नक्कीच जोरात पडला असणार. काय म्हणताय डॉक्टर? डॉक्टर, मी आत गेलो तर त्यांना कळलेच नाही की कोण आहे ते. म्हणजे त्यांना माहितीच नव्हतं की मुलाचा बाप आहे. त्यांच्यात चर्चा चालू होती. बॉडी खूप डॅमेज झाली आहे, ब्लिडिंगही खूप झालंय, पेशंट रिस्पॉन्स देत नाहीये, नातेवाईकांना बोलवावं लागेल, उद्यापर्यंत डिसिजन घ्यावा लागेल म्हणाले. रवी, बघ ना कसे वेड्यासारखे बोलत होते. मागे त्या बॉडीचा बाप उभा आहे, त्या बॉडीचं नाव अश्विन आहे. कशाचाच विचार करायचा नाही, आपलं बोलतच राहायचं. रवी, ब्रेन डॅमेज झाला म्हणे. अरे फसलाच तोच करिअर माझ्या मुलाची. असं कसं ब्रेन डॅमेज होईल? रवी, असं कसं ब्रेन डॅमेज होईल? असं कसं ब्रेन डॅमेज होईल? स्वाती, खूप क्रिटिकल कंडिशन आहे आपल्या मुलाची, खूप क्रिटिकल. रवी, काय झालंय रे नक्की? स्वाती, आपल्या मुलाची खूप क्रिटिकल कंडिशन आहे. अरे पण कार्डिओग्राम? तो जिवंत आहे,
परंतु कोमात गेलाय. पण तो नॉर्मल होईल ना रे. सांगता येत नाही. अरे मग त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये का नेत नाहीयेत? ब्रेन इंजुरी झाली असेल ती तरी बघा म्हणावं. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली आहे. न्यूरोसर्जन येईल एवढ्यात. वरून सर डोक्यालाच पडलाय तो. छोट्या मेंदूत कवटीचा आड घुसलंय. स्कल ब्रेक झालाय त्याचा. अरे पण मगाशी मी बघितलं तर त्यांनी ओळखलं मला. काय? हो म्हणजे मगाशी तू डॉक्टरकडे गेला होतास ना, तर मी बाहेर येरझारा घालत होते. सहज म्हणून आत डोकावलं तर माझं लक्ष त्याच्या चेहऱ्याकडे गेलं. मी निरखून पाहत होते ना, तर त्याचे डोळे असे उघडल्यासारखे झाले. अरे हो, अरे त्यांनी पाहिलं माझ्याकडे. स्वाती, आर यू शुअर? हो नक्कीच, मला जाणवलं ना. तसं असेल ना, मी डॉक्टरांना जाऊन लगेच सांगतो. नाही नाही, मी त्यांना घेऊनच येतो. तूही चल माझ्याबरोबर. तूही चल. अरे नको नको, मी थांबते अश्विन पाशी. काही नवीन डेव्हलपमेंट झाली तर तू डॉक्टरांना घेऊन ये. ओके ओके, मी जातो. ओके ओके. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीरामशास्त्रोक्तमन्त्रस्य श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुपछंदा सीता शक्ती श्रीमद्हनुमान कीलकम श्रीरामचंद्र पित्ते जपे विनियोगा अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं शरधनुष्यं पद्मपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धेत्रं रसन्नं वामाङ्कारुण्डसीता मुखकमलं नीललोचनं नीरताभं नानालङ्कारदीप्तं तदतमुरु जटामण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूषा महापातकराजं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीव. काय त्या किती दचकले मी. हाक तरी मारायचीस ना. अगं तुला दचकवायचंच होतं म्हटल्यावर मी हात कशाला मारू. बस बरं इथे अरे आपण. अश्विन, बस गीता, कशाला फेरा मारतीयस? अरे रवी गेलाय तिकडे डॉक्टरकडे. हो माहिती. आणि काय ग, बाबाने काय फेकतेस काय म्हणे माझ्याकडे पाहिले म्हणून? अरे फेकते कसली. अरे खरंच तू माझ्याकडे पाहिल्यासारखं वाटलं मला. पाहिल्यासारखं काय ग, पाहतच होतो मी. अगं तुझ्याकडेच पाहत होतो. एनिवे तुला जाग आली फार बरं झालं. अरे काय झालं, एकदम हॉस्पिटलमधनं फोन आला. फार हादरून गेलो रे. तुझ्या बाबाला तर काहीच सुचत नाहीये. फार हादरून गेलाय रे तो आतून. म्हणून मी त्याला डॉक्टरकडे जा सांगितलं. उगीच सांगितलं रे की तू पाहिलंस म्हणून. हो मला कळत होती ना त्यांची धडपड. याई आधी कधी असं झालं होतं का ग? दोनदा. दोनदा? हो, एकदा ना तुझा जन्म व्हायचा होता तेव्हा. आग्रह आणि आम्हीच सगळं करणार म्हणून मला माहेरी जाऊ दिलं नाही. सगळं घरीच करायचं तुझे बाबा. तुझ्या बाबांनी ना मस्त 2 महिन्याची रजा टाकली होती. ए माझे डोहाळे पुरवले का ग? तुझे कसले कार्ट्या? माझे. तेच ग, पण पुरवले ना? पुरवले ना. एकदा ना पाणीपुरी खायची इच्छा झाली. नेलं बागेपाशी. किती पाणीपुऱ्या खाल्ल्या असतील? किती? अरे 75 पाणीपुऱ्या खाल्ल्या. ते मस्त तिखट. रवी सारखा सांगत होता, अगं बस आता बस आता.
उद्या परत खाऊ. पण मी काही थांबायला तयार नाही. मग शेवटी लागलं पोटात दुखायला. भयंकर कळा यायला लागला. तर रवी पोटाला ओवा थोडायला लागला. शेवटी ओरडलेच मी, अरे बस आता, इथंच बाळंत होईल. ते एकटाच गेला घाईघाईत. पार्किंग लॉट मध्ये गेल्यावर लक्षात आलं की बाळंत बायको व्हायची. आला परत आणि नेलं मला. बरं, तू काही जन्म घ्यायला तयार नाहीस. अरे रात्रभर कळा देत होते. शेवटी सकाळी सकाळी रवी पण दमला. म्हणाला, आता माझ्याही पोटात दुखायला लागलंय, कधी होणार आहे बाळ. शेवटी 11 11:30 तुझा जन्म झाला. आणि दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा तू साधारण 5 वर्षाचा होतास. मी स्वयंपाकघरात भाजी चिरत बसले होते. तू संध्याकाळी बाहेरून खेळून आलास. संध्याकाळचे साधारण 7 साडेसात वाजले असतील. भराभरा स्वयंपाकघरात आलास. तहान लागली म्हणून घाईघाईनं पाणी प्यायला लागलास आणि विळीवर पाय पडला. शपथ. आणि मग मग सगळीकडे रक्तच रक्त. हा आरडाओरडा. मला तर काहीच सुचेना. तेवढ्यात रवी आला कामावरला. उचलला तुला आणि नेलं डॉक्टरकडे. रिक्षा पकडाचे भान राहिलं नाही बघ त्याला. तसा पळ सुटला आणि तुला ऍडमिट केलं. डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं घाबरण्याचं कारण नाही, ब्लिडिंग थांबलंय, तेव्हा त्याला चक्कर आली. चक्कर? हो, चक्कर. रक्त पाहिलं की चक्कर येते त्याला. पण तुला लागलंय म्हटल्यावर त्याला भानच राहिलं नाही. तसा पळ सुटला. मला वाटलं आता ऊन फुटेल त्याचं. आला बघ. सांगितलं ना तुला की फार वेळ बसवणार नाही त्याला बाहेर. लगेच आला. ये. सांगितलं का डॉक्टरांना? काय? हेच की अश्विन हालचाल करतोय म्हणून. स्वाती, काय वेड्यासारखं? आता वेड्यासारखं काय त्यात? रवी, तुझा विश्वास नाही बसत माझ्यावर? अरे खरंच अश्विननी हालचाल केली. आता तर काय झालं? अ? काय झालं? काय नाही रे. आत्ता अश्विन माझ्याशी नाही. भासच असेल. स्वाती, भासच होता तो. नाही रे, खरंच मला वाटलं की तो माझ्याकडे बघून हसला, बोलला. भास कसा असेल रे? स्वाती, आपल्या अश्विनची कंडिशन खरंच खूप सिरियस आहे. अ? डॉक्टर बोलत होते माझ्याशी. तुला कळत कसं नाही? अश्विनची कंडिशन खरंच खूप सिरियस आहे. तो वाचणार आहे ना? रवी, 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 चान्सेस आहेत ना? रवी, रवी, अश्विन वाचणार आहे ना? रवी, स्वाती, उठ. रवी, अश्विन वाचणार आहे ना? हे बघ, गेले 2 तास झाले अश्विन कुठल्याही ट्रीटमेंटला प्रतिसाद देत नाही. डॉक्टर म्हणाले त्याचा ब्रेन पूर्णपणे डॅमेज झालाय. अरे पण पल्स? ते चालू आहे. डॉक्टर तेच सांगत होते.
काही तासांनी तेही नो नो अश्विन अश्विन ओ अश्विन स्वाती स्वाती आवर स्वतःला आवर स्वाती शांत हो स्वाती बस खरं खरं सांगेन काय म्हणाले डॉक्टर स्वाती आपला अश्विन जिवंत आहे पण त्याची जगण्याची शक्यता फार कमी आहे का आपण अरे डॉक्टर काहीच का करत नाहीये अरे नक्की कसली ट्रीटमेंट देत आहेत त्याला मी डॉक्टरांशी बोललोय डॉक्टर म्हणाले आपला अश्विन कोमात गेलाय त्याच्या मेंदूचा फार चेंदा मेंदा झालाय काय का हो? तरी कार्ट्याला सांगत होते नसती धाडसं करू नकोस म्हणून त्याचे मित्रही बोलत होते साध्या रस्त्याने जाऊ म्हणून पण अश्विनने ऐकलं नाही कडा चढून जाऊ म्हणाला हे ऑपरेशन करूनही काही होणार नाही का रे डॉक्टर म्हणाले त्याचा काही उपयोग होणार नाहीये अश्विन बाळा उठ रे ए बाळा उठ रे अश्विन शांत हो अश्विन शांत हो अश्विन बाळा उठ रे अश्विन अगं ऐकतोय का तो अश्विन सांग ना ऐकतोय का आपल्या अश्विनला हाका मारते हो अश्विन अति शांत हो मी काय सांगतोय ते नीट ऐक अश्विन डॉक्टर म्हणत होते ऐक डॉक्टर म्हणत होते शांत हो डॉक्टरांची माझं बोलणं झालंय डॉक्टर म्हणत होते की आपल्या अश्विनची कंडिशन खरंच खूप सिरियस शांत हो तू ऐक आणि मी काय सांगतोय ते नीट ऐक डॉक्टर मला विचारत होते काय म्हणजे रिक्वेस्टच करत होते आजच एक ऍक्सिडेंटल केस आली हॉस्पिटलात 20-21 वर्षाचाच मुलगा आहे त्याचं लिव्हर फार डॅमेज झालंय ब्लिडिंगही खूप झालंय नाव इज फॉलिंग बाई ग काय होईल काय 20-21 वर्षाची मुलं असा जीव टाकायला लागली तर आपण काय करायचं स्वाती डॉक्टर विचारत होते म्हणजे जर आपण परमिशन दिली तर कसली परमिशन अश्विनचं लिव्हर त्या मुलाला मॅच होतंय का ते तपासण्याची म्हणजे जर शक्य झालं तर लिव्हर ट्रान्सप्लांटेशनची शटअप रवी तुला काहीच वाटत नाही अगं त्यांनी फक्त विचारलंय अरे अजून अश्विन जिवंत आहे त्याच्यात हे डॉक्टर असं काही सांगतातच कसं अगं त्यांनी फक्त रिक्वेस्ट केली आहे छे छे इथे अश्विनची ट्रीटमेंट होणं शक्य नाही आपण आताच्या आता अश्विनला इथून हलवूया अगं पण नथिंग डुईंग मी असल्या धंद्याबद्दल ऐकून होते आता आपल्याला अनुभव आलाय तरी म्हटलं गेला अर्धा तास झाला एक डॉक्टर इथं फिरकलेला नाहीये अगं नॉट इवन अ नर्स आपण आत्ताच्या आता अश्विनला हलवूया इथून तू डॉक्टरला सांगून ये मी हलतच नाही अश्विनच्या पासून अरे पोरग शेवटच्या घटना मोजते अरे लिव्हर ट्रान्सप्लांटेशनची चर्चा करतात रवी अरे तुला तरी काही वाटायला हवं होतं अगं
डुईंग डॅड? आर देअर एनी होप्स? अश्विन, तुला माहित होतं सगळं आमच्यापेक्षाही जास्त? पण तरी मला तुमच्याकडून ऐकायचं. आर देअर एनी होप्स? आर देअर एनी होप्स डॅड? कसं असतं ना बाबा, अहो माझं मलाच कळतं. आपण उगीचच्या शरीरात राहतो आणि तो हिरवा ब्लिंकर उगीच वर खाली होतोय. पण तरी एक शेवटची आशा म्हणून तुम्हाला विचार. एनिवेज, आता खरंच गुड बाय म्हणायची वेळ आली. नाही नाही, डॉक्टर म्हणाले एक चमत्कार झाला तर, म्हणून अजून अर्धा तास ऑक्सिजन चालू ठेवायचा. चमत्कार चमत्कार कोण करणार? बाबा, निदान आता तरी मला असल्या कोणत्याही दिशा दाखवू नका. कारण गेल्या 2-3 तासात सगळ्या दिशा पालत्या घातल्यात. ना कुठे कोणी चमत्कार करणारा दिसला, ना कुठला आशेचा किरण दिसला. कसा दिसला म्हणा? अहो जवळ जवळ 100 फुटावरून कोसळले. तेही डायरेक्ट डोक्यावरच पडले. अरे पण सगळे सांगत होते ना बाहेर जाऊ म्हणून, मग का नाही ऐकलंस त्यांचं? माझी वेळ आली होती. आतापर्यंत 4 वेळा सिंहगडाचा कडा चढून गेलो, अगदी मध्यरात्री सुद्धा. पण आज हात सटकला आणि पडलो. या असल्या वेळेला कोणताही ऑप्शन नसतो बाबा. त्यावेळे येतात, जे जे घडायचं ते घडतंच. एनिवेज, आईचं तुमचं का वाजलंय? तुला माहित नाही? व्हॉट यू थिंक, लिव्हर ट्रान्सप्लांटेशन करायचं की नाही? अरे मला तर तुझा प्रत्येक पाठ, प्रत्येक जिवंत हवंय, कोणाला तरी द्यावाचं वाटतं. दॅट्स इट. हिअर यू आर. अहो माझे मत माझे डोळे चांगले आहेत. ब्रेन पूर्ण डॅमेज झाला असला तरी डोळे चांगले आहेत. बहुधा तुम्ही डॉक्टरला चेक करायला सांगा, कारण तृप्तीनंतर तासाभराच्या आत डोळे काढून घ्यावे लागतात. अरे पण अजून अर्धा तास? कमवून यार बाबा, आता काही राहिलं नाहीये. बी क्लिअर. ओके, तुम्ही पहिले डॉक्टरकडे जा. माझे काम करा अव्यवस्थित ते काढून घ्या म्हणा. जा तुम्ही. पण स्वाती, अहो तुम्ही जाता खरं. आईला मी पटवतो. बाबा, आठवतं तुम्हाला कुठले ओव्हरनाईट पिकनिकला ती पटकन पडायचा? अहो आईला पटायला फार वेळ लागायचा. रात्रभर तिचं डोकं खात बसायचास. मी तिला झोपूनच द्यायचो नाही. शेवटी वैतागून जा म्हणायची. अहो 100 सूचना सांगायची, पण तिचं काही नाही का. जे नको करू असं सांगितलं ते सगळं करायचं. आणि येऊन मला सांगायचं यू आर माय फ्रेंड यार. अरे आई आई होती आणि ती तर मित्र होतास. अश्विन बोलतास? तू जा बरं, डॉक्टरांशी बोल. आज अख्खी रात्र पटवत बसायला आज माझ्याकडे वेळ नाही. जा तू.
शांत पडायचं सोडून इथे काय करतोयस? पडून पडून कंटाळा येतो ग. पण बाळा, आता डॉक्टरांनी आपल्याला पडायला सांगितलंय ना. जा, आज जाऊन पड बघू. मी येते हा आत. मग आता का आलीस बाहेर? अरे, तो रवी कुठे गेलाय बघायला आले होते. बाबा गेला डॉक्टरकडे. म्हणजे अजून हा खेळतेच घालतोय का? काय रे बाबा माणूस हा. आता मलाच जायला हवं. काय लावलंय काय? अगं पण काय काय काम आहे डॉक्टरकडे? अरे, तुला नाही इथून हलवायचं आणि दुसरीकडे ऍडमिट करायचं. याई नको हा. अगोदरच डोकं खूप दुखते. त्यात आता तू. डोकं दुखतंय मग उठलास का? जा, आज जाऊन पड बघू. या आजारपणाचा ना हाच वैताग असतो. सारखी तुझी कटकट चालू असते. कंपल्सरी झोपवते. आता का असलीस? काय नाही रे, तुला कावीळ झाली होती ना 7वीत असताना, ती गोष्ट आठव. तेव्हा सुद्धा ना सारखी झोपवायचीस मला. तेच आठव. बाई ग, पथ्य पाणी पाळता पाळता नाकी 9 आली होती तेव्हा. आणि मला वैताग. त्या उकडलेल्या भाज्या, त्यात मुर्दाही. 3 महिने पुरलं ते आजारपण. किती विकनेस आला होता. मस्तपैकी शाळेला दांडी. खूप गोष्टीची पुस्तके वाचली तेव्हा. आणि तुझ्याशी खूप गप्पाही मारल्या. हो रे, त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर एवढा आजारी तू कधीच पडला नाही. आणि आता हो, आता तुझं हे आजारपण किती दिवस पुरणार आहे कुणास ठाऊक. कायमचाच. आई, एक विचारू? विचार. म्हणजे हा प्रश्न मी वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या रचनेत असे विचारलो. पण आता त्याचा अगदी संदर्भ वेगळा आहे. विचार. तू आणि बाबांनी दुसरा चान्स का नाही घेतला? काय? वाय यू हॅव नॉट टेक सेकंड चान्स? नाही घेतला. पण का? खरं सांगू का, आम्हाला ना पहिली मुलगी हवी होती. पण झाला तू. दरवेळी मनात विचार यायचा, दुसऱ्या वेळी मुलगाच झाला तर. बाई ग, ती मस्ती, तो दंगा तुझ्या एकट्याच्याच अंगावर यायचा. आणि दुसऱ्याचा नको म्हटलं. आणि जसा जसा तू वाढत गेलास, तुझं करण्यात इतके दंग झालो की दुसरा चान्स घ्यायचं लक्षातही आलं नाही बघ. ते डायरेक्ट मी दुसरीला तुला विचारलं. मला घरात कोणी खेळायला, घरातलं कोणी काय नाही, तेव्हा लक्षात आलं. एकदा बाबांसोबत आंघोळ करत असताना बाळाचा जन्म कसा होतो, इथं बेंबीच्या इथे काय असतं, असली प्रश्नोत्तरं चालू असताना म्हणाला होता, बाबा आईला पुन्हा बाळ होऊ द्या. पण आज खरंच वाटतं एखादं भावं ठेवा होतं. काय रे बाळा, अरे तूच इतका गोड आहेस की दुसऱ्याचा विचारही नको. मी गोड होतो आई, मी गोड होतो. जस्ट लुक ॲट दी मशीन. आय एम फॉलिंग. आई, माझं मला जाणं. एक एक श्वास असं लांब होऊन संपते नाकातून. सगळं शरीर हलकं होते. याचा काही उपयोग नाही आहे आता. तू गप्प बस रे. लहान मुलांनी ह्यात बोलू नये. गमवून आई, मी आता लहान राहिलो नाही. तू आणि बाबांनी मला प्रत्येक गोष्टीचे ज्ञान दिलं. पण गेल्या 2-3 तासात मी या ज्ञानाच्या पलीकडचे ज्ञान घेतले. तिथे शिकवायला शाळा नाही, मास्तर नाही, आई बाबा नाही. एक मिट्ट काळी पोकळी. ती पोकळी म्हणजे मृत्यू. आणि सर्वस्व असं ज्ञान देणारी पोकळी म्हणजे तुझं गर्भ. अगं पूर्ण अज्ञानी होऊन माणूस पुन्हा जन्म घेतो. आई, मी गेलोय ग.
तदतमुरु जटामण्डनं रामचन्द्र Come on, आई. इति ध्यान तुझ्याकडून अपेक्षा नव्हती. चरितं Face the fact. रघुनाथस्य I am no more. प्रवेशर. बाळा अरे किती सहजपणे बोलतोयस रे. फक्त 21 वर्षाचा तर आहेस. काल आपण काय काय ठरवलं? हो, परीक्षेनंतर कुठे जायचं, प्लेसमेंट कुठे घ्यायची. अगं तू तर पण लग्नापर्यंत पोचलीस. आणि आज तू म्हणतोस येस, आय एम नो मोर. बघ बोलून माझे शेवटचे 3 श्वास. 3 2 1 आणि एक सरळ हिरवी रेषा. कार्डिओग्राम. मी डॉक्टरला बोलवतो. मी डॉक्टरला. नको, खूप धावपळ करते. शेवटचे शॉक देते. त्याचे काय उपयोग नाही. तुलाही माहिती आहे. आई प्राणच गेले. काय होतंय? आता टिपळे वाटत रडावंसं वाटते. आई शांत हो. आई शांत हो, रिलॅक्स. आई शांत. आई शांत हो. शांत हो. हे बघ आई, आता डॉक्टर येते. ऍक्सिडेंट केस असल्यामुळे बॉडी पोस्टमॉर्टमला नेते. पोस्टमॉर्टम. हो, मी ड्रंक नव्हतो का, सगळं चेक करावं लागलं. इट्स अ पोलीस केस. नाही, मी नाही करू देणार. मी नाही करू देणार. करावं लागणार नाही, ते करावं लागणार. तू ते टाळू शकणार नाहीस. त्यापेक्षा त्या मुलाला द्या म्हणावं अवयव. दॅट्स इट. हिअर यू आर. बाळा तुझी अशी चिरफाड नाही होऊ देणार मी. अरे अरे 7वी पर्यंत दर रविवारी स्वतः तुला तेल लावून आंघोळ घालायची मी. ताडामाडासारखा उंच झालेला या हाताने अनुभवलंय. अश्विन अश्विन अरे तुझी तुझं कोणी कौतुक जरी केलं तरी अगदी काल परवापर्यंत दुसरा काढायची. मलाही ते आवडायचं. मीठ मोहरी कढईवर टाकली की जाते तडतडणं. आणि वास तर अजून नाकात बसलाय. मग आताच हे असं का झालंय? कमॉन आई, आता माझ्याशी वाद घालून काय फायदा नाही. रवी कुठे गेलाय? त्याला हा धक्का नाही सहन होणार. बाबाला कळलंय. कळलंय? हो, मीच पटवलं त्याला. मग माझ्यापाशी थांबाचं सोडून हा कुठे गेलाय रे? हे बघ आई, आई हे बघ, आता डॉक्टर येते. ऍक्सिडेंट केस असल्यामुळे बॉडी पोस्टमॉर्टमला नाही. हे बघ अश्विन, हे बघ आई, फक्त आई. आणि माझ्या आता तुटक्या फुटक्या शरीराचा आता काही उपयोग नाही. हे बघ अश्विन, हे बघ आई, फक्त आई. सांग ना, काय उपयोग आहे का? पण तुला खोटं समाधान हवं असेल तर मिळेल की. मला ॲम्ब्युलन्समधून घरी हॉलमध्ये ठेवायचं, पांढरी चादर घालून. आजूबाजूचे कॉलनीतले सारखे हळहळणार, तुम्हाला रडवणार. आणि सकाळी ॲम्ब्युलन्समधून पुन्हाच बसणार. तिथे खूप जण रडणार ग. माझे मित्रही असणारच. प्रेताभोवती वडिलांच्या त्या 3 फेऱ्या, ते माठ फोडणार. आणि विद्युत दाहिनी तिखारात गेलो की क्षणाचा कोळसा. हे समाधान होय तुला? नाही आई, तू अशी नाही आहेस. हे बघ, बाबा माझ्या
डोनेट करायला गेल्या आणि लिव्हर ट्रान्सप्लांटेशनसाठी टेस्ट घ्या असं सांगायला गेलं. म्हणजे त्याने ऐकलंच नाही माझं. नेहमीप्रमाणे स्वतःच खरं केलं. त्यांनी नाही, आम्ही दोघांनी. अरे तुलाही आतून आमची बाजू पटली, उगीच विरोध करू नकोस. आई, तुझं दुःख मला कळतंय ग. मी तुझ्या जागी असतो तर माझी अवस्था काही वेगळी आली नसती. आता तर मी अशा अवस्थेत आहे की नात्यांच्या पलीकडची नाती मला जाणवलं. कोण कुणाची आई, कोण कुणाचा मुलगा, कोण कुणाचा नवरा. या पोकळीत आलं की आपण फक्त ठिपका होतो, फक्त ठिपका. या पोकळीसारखाच अंधार वजन राहील. मी जे तुला सांगतोय ते तुला पोकळीत आल्यानंतरच कळेल. बाळा, तिकडे आल्यावर मला भेटशील ना रे? इथे कोणी कोणाला भेटत नाही, कोणी कोणाला ओळखत नाही. सगळे ह्या भ्रमात विलीन झालेले असतात. म्हणून म्हटलं, कुठले माझे डोळे, कुठलं माझे यकृत, सगळा सगळा भ्रमच. चल मी येतो आता. बाबा आले. संपलंय सगळं. मग असं संपलंय सगळं. मग हं? आता डॉक्टरांना कळवायला लागेल ना? कळवलंय. रवी, हा, अश्विनला डोळे डोनेट करायचे होते. हा. डॉक्टरांना सांगायला हवं ना. आणि त्या मुलाचं काय झालं रे? त्या ऍक्सिडेंट झालेल्या. डॉक्टर येत आहेत तपासणी करायला, पण त्याआधी या फॉर्मवर सह्या केल्यास तर. मला वाटलं काही काही तूच करून टाकतोस की काय सया. नाही, मला माहिती होतं तू देशील परवानगी म्हणून. तसं मी डॉक्टरांनाही सांगितलं होतं, म्हणून तर हा फॉर्म घेऊन आलोय. दोघांनाही खात्री होती, तुला आणि अश्विनला. हे बघ, हे बघ, असल्यासारखं वाटतोय ना.